समाजावरती आमचा अन्याय झाला ती पुरे बदले घेणार, आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. किती ताकद वापरायची तेवढी वापर. आणि 29 ला आमची ताकद काय फक्त बघा. जातो मराठ्याचा आहे. जर का आरक्षण 29च्या आत दिलं नाही सामना तो अनमा आहे. चलो धन्यवाद. म्हणजे वाटलं केलं फडवीस नाही आणि आम्हाला कोणाला म्हणता तुमच्यामुळे केलं. इतकी नीच वृत्ती असली पाहिजे. लाखो पोरांवरती विनाकारण केसेस केले. शिकते पोरं त्यांना उद्या नोकऱ्याला लागायचं काय करायचं कशामुळे केसेस केले. की लवाड माणूस असावा. त्याच्या पक्षातले मराठी काही येडे नाहीत. त्यांना सुद्धा आपले आहेत. नाविलाजाने बोलता येत नसतं एखाद्या वेळेस. कारण त्यांचा जे भ्रष्टाचार काढणार होता ते हातोड्यावाला काय नाव आहे ते हा ते सोम आहे ते तर मेलो आवडवलं. इकडून एक हातोडा इकडं लय मोठे कागद तलाठी असल्याने घरी रिक्षात गठी टाकायचं निघाला तुमकडे त्याचं बडबडच बंद करून टाकली त्या पोरींची. कधी काळी मन होती ती एखादा माणूस असा उठल की त्याला कशाचीच गरज नसून तो फक्त समाजालाच देणार असेल. तसं आपल्याला कशाचीच गरज नाही समाजालाच देणार आहे. वेळेप्रसंगी गोळ्या घ्यायची तयारी आहे. मारलं तर मरायची तयारी आहे. कशाची पण तयारी पण हटायची तयारी नाही. फक्त फडणवीसांनी द्वेषपूर्ण वागणं बंद केलं पाहिजे. द्वेष म्हणजे किती बघा ना ते. अरे आमच्या लेकीबाई सुद्धा सोडल्या नाही त्यांनी. इतकं मारलं इतका हल्ला केला गोळ्या घातल्या इतका द्वेषानं भरलेला. महिलांवरती इतका प्रचंड मोठा हल्ला केला की आजही मात्र आंतरवलीतल्या महिलांना उठता येत नाही. आत्ताही आमच्या लाखो पोरांवरती केसेस केले. किती लबाड माणूस असावा. त्याच्या पक्षातले मराठी काही येडे नाहीत. त्यांना सुद्धा अक्कल आहेत. नाविलाजाने बोलता येत नसतं एखाद्या वेळेस. परंतु त्यांना सुद्धा अक्कल आहे. त्यांच्याही लेकराला आरक्षण लागतंय. लाखो पोरावर केसेस केल्या. ज्या मराठ्यांच्या पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यांच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलं गेलंय. तुम्ही घातलं म्हणजे वाटलं केलं फडवीस नाही आणि आम्हाला कोणाला म्हणता तुमच्यामुळे केलं. इतकी नीच वृत्ती असली पाहिजे. लाखो पोरांवरती विनाकारण केसेस केले. शिकते पोरं त्यांना उद्या नोकऱ्याला लागायचं काय करायचं कशामुळे केसेस केले. माता माऊल्यांना का मारलं नाही का. भाजपमधल्या मराठ्यांची आई बहीण असते तर त्यांना राग नसता आला का. ही कुणाची आहे. तुमच्यासाठी लढत होती अंतरवलीतली माता माऊली. किती कृत्य केले त्यांनी. अहो साध्या जेसीपीवाले आमचे डीजेला आमचं फुलं आमचे त्यांच्यावर कोणी टाकल. तिथं डीजे वाजायला आले पोरं पैसे आमचे. जरांगे पाटील यांनी यांच्या डीजेला दिलेले तुला काय नाही त्याचं आहे की आपल्याला त्यांच्यावरती गुन्हे बलिदान केलेलं कुटुंबातल्या काय केलं. आईच्या खुशीत जाऊन छोटे छोटे लेकरं ऑक्साबोक्स रडायला लागले. देवेंद्र फडणवीसला लेकरं म्हणतात त्याला बापाकडे जायचं आईला त्याला असंही त्यांनी त्यांच्या कोणाला राग येतोय आणि मी बोलल्याला कोणाला वाईट वाटतं कोणाला चुकीचं वाटतं. हे त्याला लोक जनता तुमच्या घरातला जर करता माणूस मेला तिथं जर नुसती माय राहिली मनोज जरांगे पाटील छोटे छोटे जर 2-2 वर्षाचे लेकर असले ती जर खुशीत घेऊन रडत असले अंधारात तोपर्यंत तुम्हाला वाईट नाही वाटत. कोणाला खोटं आहे. सुखानं जगू देणार नाही. आणि काही काही लेकर म्हणते बाप कुठे बापाला भेटायला जायचं आम्हाला काय सांगायचं ते आईने देवेंद्र फडणवीस फिरवत आहे. याला आरक्षण दिलं असतं आमच्या आत्महत्या झाल्या नसत्या. ठेवलीच पाहिजेत. हे असे काय चूक आहे याच्यातलं. मनोज जरांगे पाटलांनी बोलले आणि आमच्या हक्काचं आरक्षण होतं. चूक आहे याबद्दल आपलं मत काय. खरंच आमच्या नोंदी सापडल्या 58 लाख तरी तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही ते आरक्षण मागू नका. म्हणजे आमचा हक्क पण मागायचा नाही. गॅजेट आमचा हक्काचा नाही. म्हणजे तुम्ही नागपूर करार करता नागपूर महाराष्ट्रात घेताना आणि मराठवाडा तुमच्यात आला विनाट अखंड महाराष्ट्र व्हावा म्हणून आम्ही चूक केली वा. म्हणजे आमचं हैदराबादचं गॅजेट लागू करायचं नाही. 17 संस्थांचं ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं त्या 17 संस्थांच्या गॅजेटमध्ये आमच्या नोंदी तुम्ही ते देत नाहीत. आमच्या लेकरात वाटलं करायचं तुम्हाला. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्याच्यात आमच्या नोंदी आहेत. मुंबई पासूनचा सगळा प्रांत विदर्भापर्यंत सगळं आरक्षणात बसतोय. ते द्यायचं नाही तुम्हाला. कोणचं आरक्षण मागतो आम्ही. आमचं हक्काचं आहे 150 वर्षापूर्वीच. तुम्हाला आत्ता दिलं रे 90ला 89 ते बी बोगस मंडळ कमिशन न त्या आमच्या हक्काचं असून तुम्ही आम्हाला विरोध करणार. काय चूक याच्यात. कोणत्या भाजपच्या मराठ्याला वाटतं त्याची लेखबाळ मोठी होणे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मराठ्याला वाटतं लेखबाळ मोठी होणे. कोणत्या आमदार मंत्र्याला वाटतं माझी लेखबाळ मोठी होणे. कोण आहे असा कोण व्यावसायिक आहे राज्यात की त्याला वाटतं माझी लेखबाळ मोठी होऊ नये. कोण असा व्यावसायिक आहे की त्याला वाटत नाही माझं होऊ नये. बिल्डरची कॉन्ट्रॅक्टरची त्याला वाटत नाही माझ्या मुली मोठ्या व्हावं. पोलिसाला वाटत नाही त्याची लेख त्याचं पोरगं मोठं व्हावं. डॉक्टरला वाटत नाही. वकिलाला वाटत नाही. शिक्षकांना वाटत नाही. आमच्या हमाली करणाऱ्या लोकांना वाटत नाही. हॉटेल टाकते छोटे छोटे टप्प्यात त्यांना वाटत नाही आमची लेखबाळ मोठी व्हावी. वाटत नाही. शेतकरी मराठ्याला वाटत नाही मोठं व्हावं. आयुष्यभर मुंबई पुण्याला आम्ही कंपन्यातच नोकर म्हणूनच काम करायचं. त्याचं लेखबाळ अधिकारी नाही बनायला पाहिजे. तुम्ही कुंकू पुसल्याचा उल्लेख केला तर म्हणजे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. मात्र जे काही सिंदूरची कारवाई झाली त्या कारवाईनंतर आता भाजप देशभरामध्ये सिंदूर वाटपाचा घरोघरी जाऊन उपक्रम राबवतो. त्याच्यात आणि याच्यात लय फरक. पंतप्रधानात आणि याच्यात लय फरक. ती त्या सिंदूरचा बदला घेणारा माणूस आणि ह्या सिंदूर
ज्यांचा पुसलाय त्यांना फासवर लाटकायच्या मागे इतकं गचळ लागलं हे महाराष्ट्राला. फक्त वेदना बघावतील. दुसऱ्या दिवशी सकाळी पैशाने नोकरी देईन तो दुसऱ्या दिवशी सकाळी. कारण घरात कोणी नाही. काही असं झालं की एकुलता एक पोरग त्याने आत्महत्या केली. नुसते म्हातारा मथरी घरी राहिले. तुझ्या वाट्याला ते आलं किती वाईट वाटत. समजा तुझ्या वाट्याला तो पाहुणे तो सोयरे असतील काही बुडबुड गाड्या आहेत ना तो ते बोलतात कवा मावा त्यांच्या घरात असं झालं मग काय वाटत. आज एखाद्या ठिकाणी फक्त एकटी माऊली करता नवरा होता त्याने मराठा आरक्षणाची आत्महत्या केली. एवढले 2-2 वर्षाचे लेकरं कुशीत घेऊन रडते रात्रंदिवस. चारी बाजून अंधार झालाय. कोण नाही मदतीला येत. कोणाला मदत मागायची. लेकरं घरी ठेवून कामाला जाता येणार. कामाला जावं तर लेकराला सांभाळायला कोणी नाही. हे वाईट दिवस देवेंद्र फडणवीसने आणलेत आमचं. मी पुरा बदला घेणार आहे. जातवान मराठ्याचा आहे. जर का आरक्षण 29च्या आत दिलं नाही सामना तो अनमा आहे. चलो धन्यवाद. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे. मराठा समाजातही फडणवीस यांच्याविषयी राग आहे. येत्या काळात भाजपा किंवा शिंदेची शिवसेना दादांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा फटका बसा यांना मराठा समाज रागाचा रोषाचा. यांनी ती एक तर दोघांशी शान व्हायला पाहिजे. तेव्हा मग हा प्रश्न नाही पण सांगणं काय आहे रडत बसण्यापेक्षा नंतर अजितदादांनी बी आणि शिंदे साहेबांनी ही असा नमुना आहे. याला जशी गरज लागेल तसा वापर करतोय. आधी एकनाथ खडसेचा केला नंतर सुधीर मुनगंटीवारचा केला. आता असे नंबर लावतोय ते उलटा खोपडीच आहे. आता शिंदे साहेबाचा वापर करून घेतला. ते आपली सत्ता आणून घेतली. त्याचं भागलं. त्याला लाल देवा एकदा मिळाला. आता अजितदादा आणला सापडू. त्या अजितदादाचं बी असं तुमचं फडणवीस वाजीन त्याचं टंबरळ वाजीन. या दोघांनी पण शान व्हायला पाहिजे की ह्यो माणूस संपू शकतो. कारण जरी फडणवीस जवळ तुमच्या नसा असतील राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या जर नसा त्याच्या जवळ असतील काय भ्रष्टाचार केले असले तर केले असतील का ते सुईचे नाहीत. यांनी सुद्धा दोघांनी सरकारमध्ये तोवर चान्स यांना तुमचे लोक असे आहेत तसे यांचे सुद्धा माहीत असायला पाहिजे. त्यांना सत्तेचा वापर अजितदादांनी शिंदे साहेबांना असं सुद्धा करायला पाहिजे. कारण त्यांच्या जे ते भ्रष्टाचार काढणार होता ते हातोड्यावाला काय नाव आहे त्याचं हा ते सोमय ते तर मेलं आवडू इकडून एक हातोडा इकडं लय मोठे कागद तलाठी असल्याने घरी रिक्षात गाठी टाकायच्या निघालाच कोणकडे त्याचं बडबडच बंद करून टाकले त्या फडणवीसने. म्हणजे काय वृत्तीचा हे माणूस आहे हे कोण भाजपमधल्या लोकांच्या लक्षात आलं. आणि यांच्या दोघांचं येणं खूप गरजेचं आहे. कारण त्याने आता डोळ्यावरच आणलं होतं अजित पवारला. ते आत्ताच मंत्रिपद दिलं त्यांनी आणि घातलं होतं याच्यावर मराठ्याचे पुरेपूर भिडले होते अजित पवार. म्हणजे कसा मराठा विरोधात घालायचं एकामेकाचे हे सुद्धा डोकं लावत होते. आता ओबीसी मराठी कसे अंगावर घालायचे हे डोकं लावले. पण आमच्यात काय होणार नाही. ओबीसी गोरगरीब आणि गोरगरीब मराठी आम्ही काही एकमेकाच्या अंगावर जात नाही. ते येडं किती आवडून द्या त्याला. तर आता ते कसं दिलंय काय सगळ्याला माहिती. खरकटत दिलं त्याला बस आता कवरवी घेऊन त्याला नादी लावलं निवडणुकीबरोबर काय होणार नाही. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर मनोज जरांगे पाटील यांचा आपण एक व्हिडिओ क्लिप टाकलेली आहे. आणि त्याच माध्यमातून त्यांनी सांगितलं की 29 तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण दिलं नाही तर या टरबुजाला मी सोडणार नाही हेही सांगितलं. आणि कशा प्रकारे माझ्या मराठा समाजाला मी आरक्षण देतो हे तू बघच असंही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलं. आणि त्यांनी शिवीगाळ करत त्याला खरंच किती खालच्या दर्जाचा असून त्याला कळून देण्याचा प्रयत्न केला. आणि मनोज जरांगे पाटील हे खरंच आपल्या जनतेसाठी किती तडबड करत आहेत आणि विरोधी पक्षाचे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे सर्व जनतेवर अन्याय करत आहे आणि करण्याचा प्रयत्न करत आहे हेही आपल्या मनोज जरांगे पाटील यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे जर करत राहिला तर तुझं राजकारण संपेल असंही त्यांनी आपल्या माध्यमातून सांगितलं. तर मित्रांनो, आपल्या लाईक, कमेंट, शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये